नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आलेलो आहे मी गावाला आणि गावाला आल्यानंतर पवायचा आनंद नाही घेतला तर काय घेतला. कारण तुम्ही या मुंबई आणि पुण्याच्या या ठिकाणी असल्यानंतर तुम्हाला पाहुण्याचा आनंद तिथे घेता येत नाही. परंतु गावाला आल्यानंतर तुम्ही हा आनंद घेणे गरजेचं असतं. कारण गावचं वातावरण आणि आजूबाजूला असलेला निसर्ग तो अतिशय सुंदर असल्यामुळे तुम्ही हा अनुभव पण घेणे गरजेचं असतं. तसंच आपली जी लहान मुलं असतात ह्यांना आपण पवायला शिकवणं गरजेचं असतं. कारण आत्ताच एक अशी घटना होऊन गेली की अनेक लहान मुलांसकट आई आणि मुले यांचा आपण एका बोटीतून मृत्यू झालेला बघितला असेल. ही घटना अशी होऊ नये म्हणून आपल्या लहान मुलांना पवायला शिकणं गरजेचं असतं. तर पवायला शिकवण्यासाठी आपल्याला मुंबई आणि या पुण्यातून आपल्याला सुट्टी घेऊन गावाला येणे पण गरजेचं आहे. किंवा आपल्या मुलांना गावाला येऊन 15 किंवा महिन्याची सुट्टी घेण्यासाठी जबाबदारी ही आईवडिलांची असते. परंतु तसं न करता मुलांना आपण नवीन नवीन कोर्स नवीन नवीन काय शिकण्यासाठी आपण मुंबईत किंवा पुण्यात ठेवतो. परंतु तसं न करता हे स्किल आहे हे म्हणून आपण पाहुण्याचं स्किल आहे म्हणून आपण त्यांना गावी पण पाठवणे गरजेचं असतं. तर आज मी आलेलो आहे आमच्या विहिरीवरती आणि आज माझ्या मुलाला पण मी पवायला शिकवणार आहे. आणि हा आहे माझा मुलगा देवांश. आणि या देवांशला मी पवायला शिकवणार आहे आज. तर चला आज पाहुण्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. मी आता आमच्या विहिरीजवळ पोचलेलो आहे. आणि ही विहीर घरापासून कमीत कमी 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि यामुळे पण 1 किलोमीटरचं वॉकिंग पण होतं आहे, थोडा शरीराला व्यायाम पण होतं आहे आणि पाहुण्याचा आनंद पण घेता येतो आहे. तर ही अशी आमची आहे विहीर. भरपूर खोल आहे आणि गावाला लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे रात्रीची लाईट नसल्यामुळे या विहिरीमध्ये आता अर्धच पाणी आहे. जर लाईट असती तर पाणी भरपूर असतं, परंतु हे पाणी पण भरपूर खोल आहे. बाजूलाच एक दुसरी विहीर आहे. ही दुसरी विहीर पण तुम्हाला मी दाखवतो. ही विहीर सध्या आत्ताच बांधून झालेली आहे. या विहिरीमध्ये जाण्यासाठी पायऱ्या नाहीत म्हणून या विहिरीत पाहुण्याची भीती जास्त आहे. कारण नवीन मुलांना शिकवायचं असेल तर आजूबाजूला कट्टा असणे गरजेचं आहे. कारण उतरण्यासाठी या विहिरीमध्ये जागा नाही आणि ही विहीर अतिशय खोल आहे. आणि या विहिरीतील पाणी सगळं काढलेलं आहे शेतीसाठी, त्यामुळे यात पाहुण्यासाठी पाणी नाही आहे. चला आपण जाऊया पवायला. तर पवायची मजा घेणार आहे आम्ही आणि देवांचं रिॲक्शन काय आहे हे आम्ही या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जो विहिरीच्या बाजूला असलेला जो तलाव आहे तो तलावामध्ये पाण्याची पातळी अतिशय कमी झालेली आहे. परंतु या तलावामध्ये हे छोटे छोटे पक्षी, बदक वगैरे अजून पण फिरत आहेत. हे पक्षी तुम्हाला दिसतील का नाही माहीत नाही, कारण कॅमेऱ्याची क्वालिटी एवढी चांगली नाही. तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आकाशात उडणारे जे पक्षी आहेत ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. जर तू बुडत असेल आणि जर तुला पवायला शिकवणारा तुझ्या बाजूला असेल तर त्याला मिठी मारायची नाही, तर तू फक्त श्वासोश्वास आणि पाण्यावर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कारण जो पवायला शिकवणारा आहे तुला तो
बरोबर बाहेर काढणार. जर त्याला तू गळ्याला मिठी मारली तर दोघंही बुडण्याची जास्त शाश्वत असते. म्हणून तू पोवायला शिकताना गळ्याला मिठी कुणाच्याही मारायची नाही. पकड. पिट्या टाक उडी. हा चल शाबास. चल टाक वर न उडी. अरे नाही पाणी जात. चल टाक 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 चल. अरे तुला पवा येतं ना. चल टाक. अरे एवढ्या खालनं काय. त्याला इकडे धरायला. काय वाटतंय आता पवा यायला लागल्यानंतर. मजा वाटते का. कॉन्फिडन्स आला का नाही थोडासा पवायचा स्वतः का अजून पण कोण तुला जवळ पाहिजे पवायला शिकवण्यासाठी. पाणी आहे. कधी शिकलाय तू पवायला. दुसरीत असताना. आणि तू कधी शिकलाय. तू 4थी 5वीत. आणि तू कधी शिकलाय. लॉकडाऊन मध्ये. लॉकडाऊन मध्ये म्हणजे कितवीत असतील तू. 5वीत होतो तेव्हा. 5वीत. आणि आता तू कधी शिकलाय. 7वी मध्ये. मग हा फरक असतो गावाला राहण्याचा आणि मुंबईला राहण्याचा. पवायला मजा आलेली आहे आज. आणि पवायला आम्ही दोघेजणच गेलेलो. परंतु गावातील काही मुलं परत पाहुण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे पाहुण्याचा आनंद थोडा वेगळाच झालेला आहे. आणि आज देवांश पण चांगल्या प्रकारे पावलेला आहे.